नाशिकसह परिसरात पावसाची संततधार. गंगापूर धरणातून 30,000 क्युसेकनं विसर्ग. रामकुंड परिसरातील छोटी मोठी मंदिरं पाण्याखाली. नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर. पुरात तरुणांची सुरक्षा. रक्षकांसमोर स्टंटबाजी. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस. पवरा नदीपात्रात 1,000 क्युसेकनं विसर्ग. वाडा तालुक्यातील विद्यार्थ्यांचा वाहत्या नदीतून तराफ्याचा आधार घेऊन जीवघेणा प्रवास. प्रशासनानं नदीवरून येण्या जाण्यासाठी काहीतरी उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी. वाडा तालुक्यात गारगाव, नाकारपाडा आणि जुगरेपाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास. पालकांकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी फूल आणि बस सेवेची मागणी. नवी मुंबईत ऐरोली सेक्टर 20 मधील रहिवासी सोसायटीतील संरक्षक भिंत कोसळली. बाजूला सुरू असलेल्या कन्स्ट्रक्शन कामामुळे भिंत कोसळल्याची घटना. वांद्र्यामध्ये समुद्रात बुडणाऱ्या एका महिलेला कर्तव्यावरील पोलीस अंमलदारांनी वाचवलं. साईनाथ देवडे हे गस्त घालत असताना ही महिला बुडत असल्याचं लक्षात येताच त्यांनी जीवाची पर्वा न करता या महिलेचे प्राण वाचवले. साताऱ्याच्या कण्हेर धरणातून 2,700 क्युसेकनं विसर्ग. नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर. नद्या आणि नाले दुथडी भरून. तिलारी धरण 70% भरलं. सिंधुदुर्गच्या कुडाळमधील गुलमोहर हॉटेल समोरचा रस्ता पाण्याखाली. रेल्वे स्थानकात जाणारा रस्ता देखील पाण्यात. वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आली. रायगड जिल्ह्यात अलिबाग, मुरुड, रोहा आणि नागोठणे परिसरात मुसळधार पाऊस. धरणांच्या पातळीत कमालीची वाढ. पुण्यातील घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून 6,451 क्युसेकनं विसर्ग. पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्ग कमी जास्त करणार असल्याची पाटबंधारे विभागाची माहिती. उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग पूर्णपणे थांबवला. आषाढी सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना चंद्रभागेत सुरक्षित स्नान करता यावं यासाठी निर्णय. सांगलीच्या कृष्णा नदीवरील डिग्रस बंधारा ओव्हरफ्लो. वाहत्या पात्रामुळे जेसीबी लावून बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न. यवतमाळच्या दत्त चौक ते वीर वामनराव चौक मार्गावरील नाल्याच्या चुकीच्या बांधकामामुळे व्यापारी त्रस्त. रस्त्यावरचं पाणी थेट दुकानात शिरत असल्यानं नागरिकांचा संताप. गोंदियातील वैनगंगा नदीच्या पातळीत वाढ. धापेवाडा बॅरेजचे 7 दरवाजे उघडले. गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला. 13 दरवाजातून 65,000 क्युसेकनं विसर्ग. गडचिरोली आदिवासी बांधवांचा खांद्यावर गाडी घेत तुडुंब भरलेला नाल्यातून जीवघेणा प्रवास. गुंडेनूर नाल्यावरील पुलाचं बांधकाम अपूर्ण राहिल्यानं नागरिकांची गैरसोय. आणि यानंतर पाहूया सिटी 60. 5 तारखेच्या ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्याची आणखी एक पत्रिका समोर. विजय मेळाव्याला उपस्थित राहण्याचं ठाकरे बंधूंचं आवाहन. 5 तारखेच्या विजय मेळाव्याची रूपरेषा माधाच्या हाती. व्यासपीठावर राज आणि उद्धव ठाकरेंसोबत अन्य पक्षांचे पक्षाध्यक्ष राहणार उपस्थित. राज ठाकरेंनी चालवली कार्यकर्त्याची नवी गाडी. सीटबेल्ट शिवाय गाडी चालवायची नाही. राज ठाकरेंची कार्यकर्त्याला एक प्रकारे तंबी. ठाण्यात परप्रांतीय दुकानदाराकडून मराठी ग्राहकाला मारहाण. ग्राहक रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल. मारहाण करणाऱ्या दुकानदाराची माजी खासदार राजन विचारेंकडून दुकानदाराला कार्यालयात बोलवून माफी मागायला लावली. ठाण्यातील मारहाण हा वाद मराठी नाही. खासगी कारणावरून वाद आणि मारहाण. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला केलेल्या मारहाणीविरोधात व्यापाऱ्यांचा एल्गार. मीरा भाईंदरमध्ये व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांकडून दुकानं बंद. कायदा हातात घेणाऱ्यांना शिक्षा होईल. फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम सुरू. मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला केलेल्या मारहाणीवर भाजप नेते राम कदम यांची प्रतिक्रिया. मीरा भाईंदरमध्ये भाजपनं बंद आखला होता. दुकानदारांचा बंदला प्रतिसाद नव्हता. अविनाश जाधव यांची टीका. कांदिवलीमध्ये गुजराती सिरियलमधील अभिनेत्रीच्या मुलाची आत्महत्या. ट्युशनला जाण्यास सांगितल्याचा राग मनात धरून 57व्या मजल्यावरून मारली उडी. गोरेगावमधील ओबेरा स्क्वेअर इमारतीच्या 45व्या मजल्यावरून उडी मारून 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या. आत्महत्येचं कारण स्पष्ट.
राज्यातील वाहतूक संघटनांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप सुरूच ठेवण्याचा निर्णय, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं अद्याप महापालिकेचा मिळकत कर भरला नाही. 2019 पासून आतापर्यंत 27 कोटी रुपये कर थकवल्याची माहिती. ठाण्यात कचरा डेपोचा मुद्दा पुन्हा पेटणार, सत्ताधारी शिवसेनेचा मनपा प्रशासनाला 10 जुलैचा अल्टिमेटम. ठाणे महापालिका क्षेत्रातील 124 अनधिकृत बांधकामांवर अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई, 18 अनधिकृत इमारतींवर हातोडा. ठाणे स्थानकाशेजारी असणाऱ्या डेपोमध्ये ठाकरे सेनेचं आंदोलन, खड्ड्यात उसाची शेती आणि रोपटं लावून निषेध. मानखुर्दवरून वाशीला जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून एक प्रवासी खाली पडल्यानं जखमी, काही काळासाठी लोकल सेवाही ठप्प. बदलापूर पश्चिम भागात वृद्धाचा आत्महत्येचा प्रयत्न, वृद्धाची नाल्यात उडी मारतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित. मुंबईत एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, एमडी ड्रग्ज विकणाऱ्या 2 नायजेरियन नागरिकांना अटक. मुंबईत वडाळ्यात पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवल्याच्या संशयावरून एका तरुणावर जीवघेणा हल्ला, हल्ल्यानंतर आरोपी जुनेद हा पोलीस ठाण्यात हजर. घाटकोपरच्या टिळक मार्ग शाळेत पालकांचा उद्रेक, अतिशय धोकादायक जागेत शाळा भरवत असल्याचा पालकांचा आरोप. कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात मृतदेहाची हेळसांड, सरकारी रुग्णालयातला भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर, 1 तासाहून अधिक वेळ मृतदेह पावसात ठेवून कर्मचारी गायब. भिवंडीत घरफोडी करणाऱ्या आरोपीला शांतीनगर पोलिसांकडून अटक, आरोपीकडून एकूण 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. नाशिकमध्ये पुन्हा बांधकामाच्या खड्ड्यात पडून 9 वर्षीय मुलाचा मृत्यू, 2 दिवसातली दुसरी घटना. पश्चिम रेल्वेच्या स्टॉलवरील खाद्यपदार्थ 25% महागले, विक्रीला असलेल्या 14 प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये वाढ. नागपूर रेल्वे स्थानकाचा प्लॅटफॉर्म नंबर 7 2 महिने राहणार बंद, महत्त्वाच्या कामांकरता निर्णय.